नमस्कार. अभ्यास माझा या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. आज आपण इयत्ता 5वी विषय मराठी जनाई स्वाध्याय पाहणार आहोत. प्रश्न 1. एका वाक्यात उत्तरे लिहा. 1. जनाई शेतात कोणते काम करीत होती? उत्तर. पाटाच्या पाण्याचा प्रवाह बदलून संपूर्ण शेतातील ऊसाला पाणी देण्याचे म्हणजेच दारे मोडण्याचे काम ती शेतात करीत होती. 2. शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला काय वाटले? उत्तर. शेंगांच्या वावरातून जाताना आलेला आवाज ऐकून जनाईला विमान चालल्यासारखे वाटले. 3. जनाई का घाबरून गेली? उत्तर. जनाईला वावरात साप दिसल्यामुळे ती घाबरून गेली. 4. जनाईला शेतात का जावे लागणार होते? उत्तर. शेतात राबल्याशिवाय जनाईचे घर चालणार नव्हते म्हणून तिला शेतात जावे लागणार होते. प्रश्न 2. पाठात आलेल्या गोष्टींची लेखकाने विशिष्ट शब्दात वर्णन केले आहे. त्यांच्या जोड्या जुळवा. अ गट उत्तरे. 1. शेंगांचे वावर, हिरवागार शालू. 2. शेंगांना आलेली पिवळी फुले, हिरव्या पिवळ्या रेशमी धाग्यांचा रुमाल. 3. साप, काळ्या ठिपक्यांची 4 वावतुळी. 4. जेवण करून पोट भरले, डरकन 2 ढेकर आले. 5. जाड थाटं, मनगटासारखी थाटं. प्रश्न 3. दिलेल्या पर्यायातून योग्य पर्याय निवडा व वाक्य पूर्ण करा. 1. जनाईचे अंग भगभगत होते कारण अ. तिने खूप काम केले होते. आ. उसाच्या पाल्याने तिचे अंग कापले होते. इ. तिला झोप आली होती. उत्तर. उसाच्या पाल्याने तिचं अंग कापले होते. 2. जनाई वावरातून पळत सुटली कारण अ. तिला आकाशात विमान दिसले. आ. तिच्या अंगावर साप धावून आला. इ. तिचे काम संपले. उत्तर. तिच्या अंगावर साप धावून आला. प्रश्न 4. पुढील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा. 1. रात्रंदिवस घाम गाळणे. शेतकरी शेतात रात्रंदिवस घाम गाळतो. 2. धाबेदनाने अचानक समोर आलेला साप पाहून रमेशचे धाबे दणाणले. 3. पोटात घाबरा पडणे. समोर असलेला वाघ बघून समीरच्या पोटात घाबरा पडला. 4. पायाखालची जमीन हादरणे. नदीला आलेला पूर बघून रामरावांच्या पायाखालची जमीन हादरली. प्रश्न 5. पाठ्यपुस्तक पृष्ठ क्रमांक 28 वरील उतार्यातील वाक्यप्रचार म्हणी शोधा व लिहा. वाक्यप्रचार. 1. सावध करणे. 2. चेहरा हिरमुसणे. 3. चेहरा पडणे. 4. उपदेशाचे डोस पाजणे. 5. 4 हात लांब राहणे. 6. कानाडोळा करणे. 7. जीव तुटणे. 8. जीवाची घालमेल होणे. 9. नाव ठेवणे. म्हणी. 1. अति तिथं माती. 2. अति शहाणा त्याचा बैल रिकामा. 3. अति झालं नि हसू आलं. 4. नमनाला घडाभर तेल.